आज शिर्डी येथे होत असलेल्या महाराष्ट्र न्यास परिषदेमध्ये नगर येथील पूज्य रामगिरी महाराज उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्या विश्वस्तांना मंदिरासोबत मार्गदर्शन केलं. महाराज, आज मंदिर विश्वस्तांची संघटनाची काय आवश्यकता आहे? मंदिर हा विषय असा आहे की आपल्या भावनेचा त्या ठिकाणी आपली जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्याकरता आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये मंदिर, मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तीन गोष्टी त्या ठिकाणी असतात. आणि महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी अशी आहे की संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही मंदिर आहेत आणि मोठे मोठे स्थान आहेत, लोकांचं श्रद्धास्थान आहे, लाखो लोक त्या ठिकाणी येतात, श्रद्धेने येतात आणि कोट्यवधी रुपयाचं दान देतात आणि ते दिलेलं दान हे सरकार ताब्यात घेतं. हे दुर्दैव आहे. मग कुठल्या प्रकारे चर्च आजपर्यंत सरकारने ताब्यात घेतली नाही, कुठल्या प्रकारची मस्जिद सरकारने ताब्यात घेतली नाही, फक्त मंदिरच ताब्यात घेण्याचं कारण काय? दुसरी महत्वाची गोष्ट, ते दिलेले जे दान आहेत हे दान लोकांनी भावनेने आणि ते धार्मिक कार्याकरता दिलेले असतं व तो पैसा धार्मिक कार्याकरता वापरला जात नाही. काही लोक त्यामध्ये अशा प्रकारे विचार सांगतात की सामाजिक कार्यामध्ये तो खर्च झाला पाहिजे. सामाजिक कार्य खर्च करण्याकरता आणि सरकारने टॅक्स लावलेले आहेत, प्रत्येक मनुष्य टॅक्स भरतो आणि तो टॅक्स भरून तो पैसा सरकार जमा होतो. त्याचं काम निश्चित त्यांनी इतर ठिकाणी करावं, पण धार्मिक ठिकाणी आलेला जो पैसा आहे हा धार्मिक ठिकाणी वापरला गेला पाहिजे. महाराज, आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. सरकारने मंदिर सरकारीकरण मुक्त करण्यासाठी काय योगदान द्यायला हवं असं आपल्याला वाटतं? सरकारने मंदिर सगळे सरकारच्या ताब्यातून मुक्त केले पाहिजे. कारण आजपर्यंत एकही चर्च जर त्यांनी ताब्यात घेतलेली नाही आहे, एकही मस्जिद ताब्यात घेतली नाही आहे, मंदिर ताब्यात घेणं काही कारण नाही. आणि जर सरकारने तसं केलं नाही तर सरकारवर दबाव आणावा लागेल. कारण ते केलंच पाहिजे. का करू नये सरकारने? समाजाने त्यांनी निवडून दिलेलं आहे, निवडून देणारा हिंदू नाहीत का? आणि म्हणून सरकारचं सुद्धा जबाबदारी आहे की मंदिरात आलेला जो पैसा आहे हा तुम्ही धार्मिक शिक्षणाकरता वापरू शकतो. जे संस्कृत शिक्षण मुलांना आज संस्कृतीचं ज्ञान दिलं पाहिजे, त्याकरता जे गुरुकुल असतात अशा गुरुकुलामध्ये आपण त्याचं मदत केल्या गेली पाहिजे, पण त्याचा उपयोग इतर ठिकाणी होता कामा नये. महाराज, यामध्ये मंदिर विश्वस्तांनी आणि समस्त हिंदूंनी यासाठी काय योगदान द्यायला हवं असं आपल्याला वाटतं? नाही, ज्या ज्या काही आता विश्वस्त संघटना आहेत, प्रत्येक जे न्यास आहे त्या न्यासाचे विश्वस्त असतात, अशा प्रकारे विश्वस्तांनी एकत्रित येऊन आणि आपलं संघटन मजबूत केलं पाहिजे आणि या संघटनाच्या माध्यमातून सरकारला विनंती केली गेली पाहिजे आणि सरकारकडून आपल्याला हे करून घेतलं पाहिजे. धन्यवाद महाराज. आता महाराजांनी जो हिंदूंना आणि सर्व मंदिर विश्वस्तांना संदेश दिला आहे, हिंदूंचं संघटन व्हावं, त्यानुसार विश्वस्तांनी या कार्यात अधिकाधिक सहभागी व्हावं.